वर्षे अमृताचा घनू अजी सोनियाचा दिनू अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू अजी सोनियाचा दिनू. बंधू आणि भगिनींनो, नाशिकवरून पुंडलिक पिंपळकेचा सादर प्रणाम. आपण स्वामी विवेकानंदांच्या जादुई आणि शक्तिशाली विचारांची जी मालिका सुरू केलेली आहे, त्या मालिकेतला आजचा विचार सर्वांनी मनोभावे श्रवण करावा ही नम्र प्रार्थना. आजचा विचार, वाईट सवयी घालविण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे चांगल्या सवयी आत्मसात करणे हा होय. स्वामी विवेकानंद. स्पष्टीकरणासाठी ही छोटीशी बोधकथा पहा. नीलकंठ नावाचे गृहस्थ आपला मुलगा दिगंबर ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत होते. परंतु मुलगा दिगंबर हा अनेक वाईट सवयींच्या अधीन गेला होता. जसं की सकाळी उशिरा उठणं, दिवसभर खेळत राहणं, दिलेला अभ्यास वेळेवर पूर्ण न करणं, मोठ्यांशी उर्मट आणि उद्धट भाषेत बोलणं. वडील त्याला सांगत असत, बाळा, अरे अनेक चांगल्या सवयी आपल्या आयुष्याचा पाया भरभक्कम करीत असतात, परंतु छोट्या छोट्या वाईट सवयी आपल्या आयुष्याचा पाया उद्ध्वस्त करीत असतात. परंतु मुलगा वडिलांचं किंवा अन्य कुणाचंही काहीही मनावर घ्यायला तयार नव्हता. योगायोगानं एके दिवशी त्या भागातले प्रसिद्ध साधू त्या गावात आले. वडील साधूकडे गेले आणि आपल्या मुलाबद्दलची तक्रार त्यांनी साधूच्या कानावर घातली. साधूनं सांगितलं, उद्या तुमच्या मुलाला सकाळी सकाळी माझ्याकडे घेऊन या. वडील दिगंबरला घेऊन साधूकडे पोहोचले. साधू त्या मुलाला घेऊन एका बागेत फिरायला गेले. थोड्या अंतरावर गेल्यावर साधू एका रोपट्याकडे इशारा करत त्या मुलाला म्हणाले, जा, तेवढं रोपटं उपटून टाक. रोपटं छोटं असल्यामुळं मुलानं झटक्यात ते रोपटं उपटून फेकलं. आणखीन काही अंतरावर गेल्यावर साधूनं जरा मोठं झाड असल्यासारखं रोपटं त्या मुलाला उपटायला सांगितलं. मुलगा गेला. बरेच प्रयत्न करून त्यानं ते रोपटं उपटून फेकलं. आणखीन काही अंतरावर गेल्यावर जास्त मोठं रोपटं, खरं तर ते झाडच होतं, साधूनं त्या मुलाला ते उपटून फेकायला सांगितलं. मुलानं चिकाटीनं, ताकदीनं, मनापासून खूप वेळ प्रयत्न केले, परंतु ते झाड काही मुलाला उपटून फेकता येईना. साधू जवळ गेले आणि म्हणाले, मुला थांब, छोटं रोपटं तू लगेचच उपटून फेकलंस, त्याहून जरा मोठं असलेलं रोपटं उपटून फेकायला तुला जास्त त्रास झाला आणि हे शेवटचं, खरं तर ते झाडच आहे, ते तुला उपटता येईना, खरं ना? मुलगा म्हणाला, होय. साधू म्हणाले, बाळा, आपल्या आयुष्यात लागलेल्या सवयींचंही असंच आहे. सवयी जोपर्यंत छोट्या छोट्या असतात तोपर्यंत त्या उपटून फेकता येतात, परंतु दीर्घकाळ जर का त्या सवयींचा आपण गुलाम झालो तर कितीही प्रयत्न केले तरी देखील त्या सवयी बाजूला करता येत नाहीत. म्हणून बाळा, लवकरात लवकर तुला लागलेल्या वाईट सवयी सोडून दे, त्यांचा गुलाम होऊ नकोस, अन्यथा तुझं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट जरी छोट्या मुलाची असली तरी आपल्या सर्वांसाठी चिंतनीय आहे, तात्पर्य घेण्यासारखी आहे. धन्यवाद. Friends, if you like the video, then please like and share, as well as subscribe to the channel and press the bell icon button. Thank you.